अरे एक तिरंगा दे बरं. हे घ्या. हा नाही मोठा दे ना. हर घर तिरंगा घराच्या वर लावायचा आहे. हर घर तिरंगा ते बी तुले पाहिजे. का बरं? तू तर नेहमी देशाच्या विरोधात बोलते ना. जसं रस्ते खराब आहे, करप्शन वाढलं, पेपर लीक झाले ना. आज अचानक तुझ्या अंदर असं म्हणजे देशभक्ती कशी काय जागी झाली? हर घर तिरंगा ते बी डायरेक्ट तू आपल्या घरावर तिरंगा लावून राहिला. तू तर अँटी नॅशनल आहे ना. तुम्ही कोण? का? मला अँटी नॅशनल ठरवणारा तू कोण? मी सांगतो तुला खरा अँटी नॅशनल कोण आहे तर. बरं मला सांग, हा तिरंगा कोणत्या पार्टीचा आहे? भारत देशाच्या. भारत देश कोणाचा आहे? आपला. सरकारला कोण निवडून देते? आपण. कशासाठी? देशाच्या विकासासाठी. मग सरकार मोठी की आपला देश मोठा? देश मोठा. तर मग आपल्या देशासाठी ज्या देशाने आपल्याला बोलण्याची आझादी दिली आहे आणि आपल्या देशाला चालवणारी ती सरकार ज्याला आपण निवडून दिलं आहे, तर चुकीच्या ठिकाणी जर मी त्या सरकारला प्रश्न केले तर मी अँटी नॅशनल कसा? आता तुम्ही पहिले सरकारला तर काहीच नाही म्हणत. त्यांनी तर आपला पूर्ण देश लुटला होता. म्हणूनच आपण सरकार बदलली ना. ते सरकार चांगले काम नव्हती करत म्हणून आपण नवीन सरकार आणले आणि त्याला काम दिलं. पण याचा अर्थ असा नाही का आपण ज्यांना वोट दिला त्यांचं जर काही चुकत असेल तर आपण प्रश्न नाही केले पाहिजे. एका शाळेत शिकलो आपण, एका गावचे आपण मित्र होतो आपण, आणि आज राजनीतीमुळे तुम्हाला अँटी नॅशनल म्हणला. कोणतीही सरकार देशापेक्षा मोठी नाही आहे ना कधी होणार. कारण की अटल बिहारी वाजपेयीजीने म्हटलं आहे, सरकारे येतील जातील पण हा देश राहिला पाहिजे. काल जे सरकार होती त्यांना पण प्रश्न केले, आज जे आहे त्यांना पण करणार आणि भविष्यात जे पण येणार त्यांना पण प्रश्न विचारणार. आणि मी देशाला नाही तर सरकारला प्रश्न विचारतोय. कारण की माझ्यासाठी सरकार नंतर आणि देश पहिले आहे. आणि तुझ्यासाठी सरकार अगोदर आणि देश नंतर. मग सांग खरा अँटी नॅशनल कोण? स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.